मनोज जरांगे हिंगोली शहरात दाखल झालेले आहेत। आपल्याला माहिती आहे आजपासूनच त्यांची मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे आणि यासाठी म्हणजे हिंगोलीतून या रॅलीची सुरुवात होणार होती, त्यासाठीच मनोज जरांगे हिंगोली शहरात दाखल झालेले आहेत। मराठा समाजाच्या वतीने या रॅलीची जय्यत अशी तयारी करण्यात आलेली आहे। भव्य दिव्य रॅली होणार आहे, त्यामुळे 1,500 मराठा स्वयंसेवकही या रॅलीच्या तयारीसाठी जुंपलेले होते। तर ही दृश्य आहेत मनोज जरांगे यांच्या सोबत आलेल्या ताफ्याची। जेसीबीतून पुष्पवृष्टी करत मनोज जरांगेंचं स्वागत केलं जाणार आहे। हिंगोली शहरात जरांगे दाखल झाले आहेत। तर ही दृश्य आहेत हिंगोली शहरातली। मनोज जरांगे यांच्या सोबत असलेल्या गाड्यांचा ताफा हिंगोली शहरात दाखल होतानाची ही दृश्य आहेत। किती मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी इथे दाखल झालेले आहेत ते आपण पाहतोय। आजपासून मराठवाड्यातील मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅलीला सुरुवात होणार आहे आणि या रॅलीची सुरुवात हिंगोलीतून होणार आहे आणि मनोज जरांगे आता इथे हिंगोली शहरात दाखल झालेले आहेत। भव्य अशा हारानं स्वागत केलं जाणार आहे मनोज जरांगेंचं। जेसीबीतून पुष्पवृष्टी केली जाणार आहे आणि यासाठी मराठा समाज बांधव मोठ्या संख्येने पोहोचलेले आहेत। महिलांची संख्या सुद्धा लक्षणीय इथे दिसते। अधिकची माहिती या सगळ्या संदर्भात आपले प्रतिनिधी नितेश महाजन यांच्याकडून घेऊया। नितेश, आत्ताचे अपडेट्स काय आहेत? श्रुती, आता जरांगे पाटील हिंगोलीमध्ये पोहोचलेले आहेत। त्यांचं जंगी असं स्वागत करण्यात आलेलं आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मराठा बांधव आणि आंदोलक त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे आणि त्यांच्या रॅलीमध्ये सहभागी होण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये मराठा आंदोलकांनी या ठिकाणी गर्दी केलेली आहे। हिंगोलीमध्ये आता काही वेळेतच त्यांचं या ठिकाणी स्वागत केलं जाणार आहे आणि भव्य स्वागत झाल्यानंतर मनोज जरांगे पाटील हे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याजवळ जातील, त्या ठिकाणी अभिवादन करतील आणि त्यानंतर हिंगोली शहरामधून रॅलीला सुरुवात होणार आहे। अशा प्रकारे जय्यत अशी तयारी जी आहे ती जरांगे पाटील यांच्या रॅलीची करण्यात आलेली आहे। मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी मराठा आंदोलक या रॅलीमध्ये सहभागी होणार आहे। श्रुती, नक्कीच ही दृश्य आपण हिंगोलीतली पाहतो आहोत। मनोज जरांगे यांचं आगमन या ठिकाणी होतंय। त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येने मराठा समाज बांधव जमलेले आहेत। नितेश, ही मराठवाड्यातली मराठा आरक्षण जनजागृती शांतता रॅली ज्याला हिंगोलीतून सुरुवात होईल किती महत्त्वाची आहे? एकंदरीतच मनोज जरांगे यांच्या दृष्टीनं, मराठा आरक्षणाच्या दृष्टीनं आणि म्हणूनच एक प्रकारे याही म्हणजे शांतता रॅली असली तरीही एक प्रकारे शक्ती प्रदर्शन केलं जात आहे। आपण ही दृश्य आता सध्या पाहतोय। नितेश, मी येते तुमच्याकडे। ही दृश्य आपण पाहतोय हिंगोलीतली। मनोज जरांगे यांच्या स्वागतासाठी या ठिकाणी जेसीबी सज्ज झालेले आहेत। एकीकडे जेसीबीतून पुष्पवृष्टी तर केली जाणारच आहे, भला मोठा हार सुद्धा त्यांना या ठिकाणी घातला जाणार आहे। मनोज जरांगे यांचं आता हिंगोलीत आगमन होत आहे। त्यांच्या स्वागतासाठी मोठ्या संख्येनं मराठा समाज बांधव इथे जमलेले आहेत। एक प्रकारे राज्याच्या सगळ्या भागात पुन्हा एकदा मराठा आरक्षणासाठी जनजागृती करण्यासाठी म्हणून आपण पोहोचणार असं मनोज जरांगेंनी सांगितलेलं आहे। दुसरीकडे विधानसभेसाठी इशारा सुद्धा सत्ताधाऱ्यांना आणि विरोधकांना मनोज जरांगे देत आहेत। मोठ्या संख्येनं महिला सुद्धा मनोज जरांगेंच्या स्वागतासाठी पोहोचलेल्या आहेत। नितेश, मी पुन्हा एकदा तुमच्याकडे येते। मी जसं मगाशी म्हटलं तसं की शांतता रॅली जरी असली तरी मनोज जरांगेंसाठी ही शांतता रॅली किती महत्त्वाची, एकंदरीतच मराठा आरक्षणासाठी ही किती महत्त्वाची, यातून एक प्रकारे दबाव निर्माण करण्याचा आणि शक्ती प्रदर्शनाचा सुद्धा प्रयत्न आहे का? श्रुती, नक्कीच, कारण 13 तारीख जी आहे ती मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला दिलेली आहे। त्यामुळे 13 तारखेला 1 महिन्याची मुदत राज्य सरकारला दिलेली संपत्ती आहे आणि त्यामुळे आता हे 8 दिवस जे आहेत अलीकडचे हे राज्य सरकारवर प्रेशर आणण्यासाठी असू शकतात। या रॅलीच्या माध्यमातून आजची ही पहिली रॅली हिंगोलीतून सुरू होत आहे आणि संपूर्ण मराठवाड्यामध्ये 8 दिवस जरांगे पाटलांच्या रॅल्या असणार आहे आणि त्यामुळे राज्य सरकारवर एक प्रकारचा दबाव येत असल्यानं आपण अलीकडच्या 2-3 दिवसातल्या घडामोडी जरी बघितल्या तर काल अशोक चव्हाण आणि त्या अगोदर फडणवीस आणि शंभूराजे देसाई सुद्धा जरांगे पाटील यांच्याशी फोनवरून बोललेले आहेत। काल अशोक चव्हाण आणि संदीपान भुमरे यांनी आंतरवाली सराटीमध्ये येऊन जरांगे पाटील यांची भेट घेतलेली आहे। त्यामुळे सरकारवर एक प्रकारचा दबाव जो आहे तो आलेला आहे आणि त्यामुळे आता जरांगे पाटील यांच्या मागण्यांबाबत सरकार काय निर्णय घेतं हे सुद्धा आपल्याला पाहावं लागणार आहे। मात्र सरकारवर एक प्रकारे जरांगे पाटीलाची कबुली जरी देत नसले तरी या सर्व रॅल्यांमधून सरकारवर दबाव आणण्यासाठी हा एक
प्रेशर करण्याचा मार्ग असू शकतो असं देखील चर्चा आहे. श्रुती, नितेश, या सगळ्या जनजागृती शांतता रॅलीच्या माध्यमातून काय काय घडामोडी घडतायत, हिंगोलीत जेव्हा त्यांचं आगमन होईल तेव्हा तुमच्याकडून अपडेट्स घेऊ. तूर्तास धन्यवाद तुम्ही दिलेल्या संपूर्ण माहितीसाठी. तर हिंगोलीतून गजानन देशमुख यांनी या संपूर्ण रॅलीच्या साठी जी तयारी करण्यात आलेली आहे त्याचा आढावा घेतला. मराठा आरक्षणाचे नेते मनोज जरांगे पाटील यांची जनजागृती शांतता रॅली जी आहे ती आजपासून सुरू होते. हिंगोलीमधून ही सुरुवात होते. काही वेळामध्येच या रॅलीला सुरुवात होणार आहे, कारण मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती शिवाजी महाराजांचं दर्शन घेऊन या रॅलीला सुरुवात होणार आहे. याचा छत्रपती शिवाजी महाराज चौकामधून काही भरपूर मोठ्या प्रमाणात गर्दी झाल्यामुळे काही महिलांना पुढे पाठवलं जात आहे. त्या परिसरामध्ये आहे संपूर्ण रस्ते जे आहेत ते मराठा बांधवांनी भरलेले आहेत. मोठ्या प्रमाणात गर्दी झालेली आहे, त्यामुळं काही महिला जे आहेत ते पुढे पाठवले जात आहेत. एकूणच या भागामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये जरांगे पाटलांचे कटवेज पाहायला मिळतात. मोठ्या प्रमाणात भगवे झेंडे इथे लावलेले दिसतात. एकूणच सगळं वातावरण जर पाहिलं तर मराठामय झाल्याचं चित्र आहे. काही वेळामध्ये जे आहे ते रॅली सुरुवात होणार आहे. छोटी छोटी मुलं घेऊन सुद्धा महिला मोठ्या प्रमाणात या सगळ्या रॅलीमध्ये सहभागी झालेली आहेत. ही संपूर्ण रॅली जी आहे ते आता मी ज्या रस्त्यावर आहे त्या रस्त्यावरून पुढे जाणार आहे. पोस्ट ऑफिस पासून जवाहरलाल रोड असेल, तिथून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा असेल, तिथून पुन्हा गांधी चौक आणि इंदिरा गांधी चौकामध्ये जाऊन या रॅलीचे जे आहे ते समाप्ती होणार. तिथं मनोज जरांगे पाटील नेमकं काय काय बोलतात, एकूणच सगळे सोयरेचा विषय असेल किंवा मराठा आरक्षणाचा विषय असेल, 13 तारखेपर्यंत सरकारला त्यांनी वेळ दिलाय. त्यामुळे आता ते मराठा समाजाबरोबर काय संवाद साधतात हे सगळं बघणं महत्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट गणेश सह गजानन देशमुख, झी मीडिया, हिंगोली.